पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा. एक माणूस तुमच्या समोर 30 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाही. विना परवानगी आंदोलन करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. सरकार मानसिक रुग्ण झालंय का? मोदी लेमडक प्रेसिडेंट सारखे राज ठाकरे संतापले. लाठीचार्ज, अश्रुधुरांच्या कांड्या, विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्यांची मारहाण हे सगळं राजधानी दिल्लीत घडलंय. पण संपूर्ण देशात यावरून आता वातावरण तापलंय. सोशल मीडियापासून ते मेन स्ट्रीम मीडियापर्यंत सरकारवर कडाडून टीका होऊ लागल्या. अनेक देशात लोकशाही उरलीये का की मोदी सरकारची हुकुमशाही आली आहे असा थेट आणि खरमरीत सवाल केला जातोय. यावरून राहुल गांधी यांनी तर मोदींना थेट तरुणांच्या विरोधातील पंतप्रधान म्हटलंय. कारण गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला भेट द्यायला मोदी सरकारला काल वेळ मिळाला. तेही त्या भेटीतही मोदी सरकारची अक्कड दिसत होती, कारण सरकार तेव्हाही ते आंदोलन बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न करत होतं. दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सरकारनं चकार शब्दही काढला नाहीये. कालचा लाठीचार्ज आणि सरकारची ताठर भूमिका यावरून राज ठाकरेंनी सरकारचे पुरते वाभाडेच काढलेत. त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतलाय. पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, केंद्र सरकारनं शनिवारी 18 जुलै 2026 ला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात भरती केलं. सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी वाटून त्यांना रुग्णालयात दाखल केलं असं सरकारचं म्हणणं आहे. सरकारनं त्यांना ज्या पद्धतीनं फरफटत नेलं त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज हे पाहून हे सरकार मानसिक रुग्ण झाले आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असं दिसतंय. आम्ही रास्त मागण्यांसाठीची आंदोलनं कशी चिरडतो हे जगाला दाखवण्याची आणि ती कशी चिरडली आहे हे आपल्याला स्वतःच्या आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या सत्ताधीशांना जडली आहे. मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःचं अपयश वाटतंय. मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारनं असंच अभय दिलं होतं. बरं, हे दोघं असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील, त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेनं तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार यादीतील गोंधळ आणि अर्थात EVMच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं? काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले. इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, लेम डक प्रेसिडेंट. म्हणजे या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरू असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारी सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय. मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पडत असावी. अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच. तशी प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला. माजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे, ती परीक्षा पे चर्चा इत्यादी करता मग आता विद्यार्थ्यांची चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे. आणि सरकारनं हे देखील समजून घ्यावं की हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं एका परीक्षेपुरतं नाहीये. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे. ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जातंय, त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जातोय, ज्या पद्धतीने महागाई कळस गाठलाय, जंगल तोडून कंत्राटदारांचं भलं केलं जातंय, शहराच्या शहरं विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालयं खच्च भरून गेली आहेत, अशा अनेक गोष्टींच्या विरोधातील हा आक्रोश आहे. गृह खात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जातंय आणि तरीही आंदोलक मुलं मुली इंचभर हलत नाहीयेत. यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाहीये, तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारनं निर्दयीपणे सोडून समजूतदारपणा दाखवावा. लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित. 2018-19 पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकारबद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार, पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक हे होईल ना, तेव्हा मी काय सांगतोय हे समजेल. आज सर्वांच्याच दारावर टकटक सुरू झाली आहे.
या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्यांचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत 2022ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. 2011चं अरब स्प्रिंग, नेपाळमधील देखील तेच. ही सगळी ताजी उदाहरणं आहेत. जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं, त्याचा पाया हा विद्यार्थ्यांचा असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या आंदोलनाला आणि या मागण्यांना पाठिंबा आधीपासूनच होता आणि यापुढेही राहील. खरं तर नीट सारख्या परीक्षांनाच आम्ही पहिल्यांदा विरोध केला होता. विनाकारण केंद्राने या इतक्या वर्षे चालू असलेल्या पद्धतीत ढवळाढवळ करू नये, पण सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही हेच खरं. असो, अकार्यक्षम मंत्र्यांचा राजीनामा व्हायलाच हवा आणि परीक्षांमध्ये पारदर्शीपणा यायलाच हवा, हे महत्त्वाचं. आंदोलन चिरडण्यात कुठलाही पुरुषार्थ नसतो, तर आंदोलन होऊ न देण्यात आणि झालंच तर सामंजस्यानं ते सोडवण्यात खरा मोठेपणा असतो. मोठेपणा हा सर्वोच्च व्यवस्थेने दाखवायचा असतो. हे भान अजून सुटलेलं नाहीये, हे दाखवण्याची संधी गमावू नये, अशी खरमरीत पोस्ट राज ठाकरेंनी केली. 2 दिवसांपूर्वीच मनसे नेते आणि राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी दिल्लीत दाखल होत आंदोलकांची भेट घेतली आणि देशात हुकुमशाही आहे का असा थेट सवाल केला होता. तर सोनम वांगचूक सरांना पाठिंबा द्यायला आलेलो. लँड झाल्या आम्हाला कळलं की त्यांची प्रकृती बिघडलीमुळे त्यांना हॉस्पिटलला न्यायला लागलं. पण जसं आम्हाला व्हिडिओज दिसायला लागले की 4-5 लोकं आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलो आहे. ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टच्या समोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले. त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे. हे कुठच्या परिस्थिती पण जगतोय. एक माणूस, एवढा मोठा माणूस, एक सायंटिस्ट, एज्युकेशनिस्ट, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, आपल्या सैन्यासाठी असेल एवढे कामं करून ठेवली आहेत, त्याने तुम्ही अशा प्रकारे एक तर 20 दिवस त्यांना उपोषणावर बसवलं. मला कळतच नाही की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे. पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा. एक माणूस तुमच्यासमोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू. ही कुठची पद्धत आहे? ऐकायचंच नाही, पोलिसांना पाठवायचं. ही दडपशाही काय प्रकारची दडपशाही चालू आहे? आणि कशासाठी हे आंदोलन? नीट मुला मुलींनी आत्महत्या केली आहे, त्याच्यासाठी सरकार जबाबदार नाही आहे. या आंदोलनावर फडणवीसांचं मत मात्र काही वेगळंच आहे. ते या आंदोलनाला अशांतता पसरवण्याचा डाव म्हणतात, तर यावर इतर लोक राजकीय पोळी भाजतात असंही म्हणतात. असं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतिपूर्ण आंदोलन करत असेल, तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता बिना परवानगी आंदोलनं करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल. बघा, एक गोष्ट तर निश्चित आहे की कुठलंही आंदोलन आपण बघितलं, ज्यावेळेस आंदोलन फेसलेस असतं त्यावेळी काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात आणि त्या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन त्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलीही स्वार्थ कसे आपल्याला पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात. आता दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं, अनेक राजकीय पक्ष त्यामध्ये आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करतायत. अनेक अशा संघटना की ज्या संघटनांचा या विषयाशी घेणं देणं नाही आहे, पण अराजकता कशी तयार करता येईल त्याचाही प्रयत्न करतायत. फडणवीस जरी हे म्हणत असते तरी सर्वसामान्यांचं मत प्रचंड वेगळं. देशभरातून या आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळतोय. अनेक कलाकारांपासून ते सगळ्या विरोधी पक्षांपर्यंत सर्वांनी या विद्यार्थ्यांना आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या लढवयांना पूर्ण पाठिंबा दिलाय. गरज आहे ती त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची, अन्यथा सरकारला हे आंदोलन मोठा झटका देईल यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.